जायकवाडी धरणाविषयीची एक आनंदाची बातमी समोर येत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा मुसळधार स्वरूपामध्ये हजेरी लावल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 5 ते 6 छोटे व मोठे जे धरण आहेत ते 82% पेक्षा अधिक क्षमतेने भरलेले आहेत। याचबरोबर गोदावरी नदी पात्राला पूर देखील आलेला आहे। नाशिक गोदावरी नदी पात्रामध्ये असलेला दुतोंडी मारुती जो आहे तो त्याच्या छातीपर्यंत पाणी आल्यामुळे आता जायकवाडीच्या दिशेने या गोदावरी नदी पात्रातून जवळपास लाखोच्या क्युसेसने पाण्याचा विसर्ग जो आहे तो जायकवाडीच्या दिशेने सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे जायकवाडी धरणासाठी ही एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागणार आहे। मराठवाड्यामध्ये म्हणावा त्या स्वरूपाचा अद्यापही पाऊस कोसळला नसल्यामुळे आज मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यासह नागरिक करीत आहेत। मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून जायकवाडी धरणाकडे पाहिले जात आहे। आज हे जायकवाडीचे जे धरण आहे ते 60% दिशेने वाटचाल करीत आहे। 27 जुलैच्या सायंकाळच्या ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडीची धरण आहे ते 58% भरला असल्याचं त्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। दुपारी जर पाहिलं तर जायकवाडीच्या धरणामध्ये 68,000 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू होती, परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे व गोदावरी नदी पात्राला पूर आल्यामुळे आता गोदावरी नदी पात्रातून पुन्हा एकदा जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। जवळपास 1 लाखापेक्षा अधिक क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक जी आहे ती जायकवाडीच्या धरणामध्ये सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। सायंकाळच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण जे आहे ते 58% भरलेलं आहे। जायकवाडीच्या धरणामध्ये लाखोच्या क्युसेसने असाच पाण्याची आवक जर सुरू राहिली तर सकाळपर्यंत जायकवाडीचं धरण जे आहे ते 60% पेक्षा अधिक टक्के भरल्याचं आपल्याला पाहण्यास मिळू शकतं, अशी देखील माहिती आता समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा आमच्या पेजला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा। आमची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।